आताची सर्वात मोठी बातमी वर्धातून। सेलू तालुक्यातील केळझर येथे मुरुम उत्खनन प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून आता या प्रकरणाला रात्रीच्या उत्खननाचा नवा ट्विस्ट मिळालाय। जिल्हा प्रशासनाने पीयूष इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला तब्बल 52,000 ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी दिल्यानंतर आधीच वाद निर्माण झाला होता। मात्र आता रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या उत्खननामुळे प्रशासनावर थेट संशय व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार केळझर गावातील गट क्रमांक 537 व 123 मधील क्षेत्रात रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे। नियमानुसार ठराविक वेळेतच उत्खनन करण्याची अट असतानाही ही कंपनी बिनधास्तपणे काम करत असल्याचा आरोप आहे। आताची सर्वात मोठी बातमी आणि त्यामध्ये ग्रामस्थांचा आरोप अधिक गंभीर आहे। महसूल अधिकारी, सेलू तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना आर्थिक आशीर्वाद मिळत असल्यामुळेच हा रात्रीचा खेळ सुरू आहे। या आरोपामुळे संपूर्ण महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। दरम्यान खासदार अमर काळे यांनी या उत्खननाला उघडपणे विरोध दर्शविला असताना जमिनीवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे। कंपनीने नियम धाब्यावर परवानगी 30 जून 2026 पर्यंत असली तरी अटीचं उल्लंघन सुरू असल्याचा आरोप। रात्री उत्खननाला स्पष्ट मनाई असताना काम सुरू। धुळीमुळे आरोग्य धोक्यात, पाण्याची पातळी घटण्याची भीती, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता। रात्री उत्खनन करणाऱ्यांना एवढी धमक येते कुठून? तहसीलदार आणि महसूल अधिकारी नेमकं करतात तरी काय? नियम भंग होत असताना कारवाई का नाही? संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? केळझर खदाणीवर सुरू असलेला हा रात्रीचा खेळ प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता कारवाई कधी आणि कोण करणार हा सवाल जनतेसमोर उभा टाकलाय। पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून येत्या काही दिवसात मोठ्या आंदोलनाची चिन्ह दिसत आहे। जर वेळेत कारवाई झाली नाही तर हा प्रश्न केवळ केळझरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही।